नमस्कार. आपण एका खूप मूलभूत प्रश्नावर आज बोलणार आहोत. विचार करा, आपलं हे जे विश्व आहे, याचं वर्णन करण्यासाठी आपण गणिताचा वापर करतो. हे तर ठीक आहे. पण काय होईल जर हे विश्व गणिताने केवळ वर्णन केलेलं नसेल, तर ते स्वतःच गणित असेल? ही कल्पना म्हणजे थोडी विचित्र वाटते नाही का? पण हो, हीच ती धाडसी कल्पना आहे, ज्यावर आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. हा विचार मांडला आहे विश्वशास्त्रज्ञ मॅक्स टेगमार्क यांनी त्यांच्या मॅथमॅटिकल युनिव्हर्स हायपोथिसिसमध्ये, म्हणजे MUH. थोडक्यात काय म्हणतात त्याला, त्यांचा दावा आहे की आपलं वास्तव हे मूलभूतपणे अगदी मुळाशी एक गणिती रचना आहे. आपण आज मॅथमॅटिक्स ॲज रिॲलिटीज फाउंडेशन या लेखातील विश्लेषणाच्या आधारावर या कल्पनेचा खोलवर जाऊन शोध घेणार आहोत. आपला उद्देश काय आहे, तर ही कल्पना नेमकी आहे तरी काय, ती इतकी आकर्षक का वाटते लोकांना, तिचे परिणाम काय असू शकतात आणि अर्थातच तिच्या समोरची मोठी आव्हानं कोणती आहेत हे समजून घेणं. आणि हो, आपण हेही पाहू की युजीन विग्नर यांनी जो प्रश्न विचारला होता, गणिताच्या अवास्तव प्रभावीपणाचा, तो ह्या सिद्धांतात कसा सोडवला जातो. चला तर मग या गणितीय वास्तवाच्या जगात एक उडी घेऊया. सुरुवात करूया MUHच्या मूळ कल्पनेपासून. टेगमार्क यांचं नेमकं म्हणणं काय आहे की गणित हे वास्तवाचं केवळ एक साधन नाही, तर वास्तव हेच गणित आहे. दृष्ट्या सुसंगत आहे. ती केवळ अमूर्त जगात नाही, तर भौतिक जगातही अस्तित्वात आहे. गणिती रचना म्हणजे उदाहरणार्थ? गणिती रचना म्हणजे अमूर्त घटक आणि त्यांच्यातले निश्चित संबंध. समजा भूमिती घेतली तर त्यातले बिंदू आणि रेषा, किंवा अंकगणित घेतलं तर संख्या आणि त्यांचे नियम. टेगमार्क यांच्या मते या गणिती रचनांशिवाय दुसरं काहीही मूलभूत नाही. यालाच गणिती अद्वैतवाद म्हणता येईल. त्यांचे एक प्रसिद्ध वाक्य आहे. ते म्हणतात, फक्त गणित अस्तित्वात आहे, बाकी काही नाही. बापरे, हा विचार तर खूपच मूलगामी आहे. म्हणजे आपल्या रोजच्या अनुभवाच्या अगदी विरुद्ध. प्रत्येक सुसंगत गणिती रचना अस्तित्वात आहे याचा नेमका अर्थ काय? म्हणजे आपल्या विश्वासारखी अनेक विश्व आहेत की आणखी काही? इथेच मल्टिवर्सची कल्पना येते का? स्तर सांगितले आहेत. पहिले 3 स्तर आपल्याला थोडेफार परिचित असू शकतात. हो, म्हणजे जसे आपल्या विश्वाचे खूप दूरचे भाग. बरोबर. ते लेव्हल 1. किंवा मग इन्फ्लेशन थिअरीमुळे तयार झालेले वेगळे विश्व बुडबुडे, ते लेव्हल 2. आणि क्वांटम मेकॅनिक्सचं अनेक जगांचं इंटरप्रिटेशन, ते लेव्हल 3. अगदी बरोबर. पण लेव्हल 4 या सगळ्यांपेक्षा खूप वेगळा आणि प्रचंड विशाल आहे. लेव्हल 4 काय म्हणतो की जर गणितीय अस्तित्व हेच भौतिक अस्तित्व असेल, तर प्रत्येक शक्य गणितीय रचना जी तार्किकदृष्ट्या सुसंगत आहे, ती कुठेतरी एका स्वतंत्र विश्वाच्या रूपात अस्तित्वात असलीच पाहिजे. प्रत्येक म्हणजे अगदी कोणतीही? हो, कोणतीही जी तार्किकदृष्ट्या शक्य आहे. हा अंतिम समूह आहे, अल्टिमेट एन्सेम्बल. यात फक्त आपल्यासारखे भौतिक नियम पाळणारी विश्व नाहीयेत, तर पूर्णपणे वेगळ्या, आपल्याला कदाचित कधीच न समजणाऱ्या गणितीय नियमांनी चालणारी विश्वही आहेत. म्हणजे आपलं विश्व या अनंत गणिती शक्यतांच्या महासागरातलं फक्त एक बेट आहे. बरोबर. या कल्पनेची विशालता आणि तिची विचित्रता खरंच थक्क करणारी आहे. पण मग एक मोठा प्रश्न उरतोच. जर आपलं विश्व हे फक्त एक गणिती रचना आहे, तर ते इतकं खरं, भौतिक आणि जिवंत का वाटतं? म्हणजे आपल्याला अमूर्त सूत्र नाही जाणवत, तर वस्तू, ऊर्जा, काळ हे सगळं जाणवतं. याचं स्पष्टीकरण MUH कसं देतं? हा अगदी कळीचा मुद्दा आहे. आणि इथे टेगमार्क स्वजागरूक उपरचना म्हणजे सेल्फ अवेअर सबस्ट्रक्चर्स SAS ही संकल्पना मांडतात. त्यांचं म्हणणं आहे की काही गणितीय रचना इतक्या गुंतागुंतीच्या असतात की त्यांच्यात अशा उपरचना तयार होतात ज्या माहितीवर प्रक्रिया करू शकतात. आणि महत्त्वाचं म्हणजे स्वतःच्या अस्तित्वाची आणि परिसराची जाणीव ठेवू शकतात. अच्छा, म्हणजे आपण, मानव किंवा इतर सजीव ते SAS आहोत. अगदी. आपण अशा सॅसची उत्तम उदाहरणं आहोत. आणि यातला महत्त्वाचा दावा हा आहे की कोणतीही सॅस, मग ती कोणत्याही गणिती रचनेत असो, स्वतःला एका भौतिक जगात अस्तित्वात असल्याचा व्यक्तिनिष्ठ अनुभव घेईल. एक मिनिट, म्हणजे आपल्याला जे भौतिक जग जाणवतंय ते त्या मूळ गणिती रचनेचं खरं रूप नाही? बरोबर. तो त्या रचनेच्या आत राहून आपल्या मर्यादित दृष्टिकोनातून निर्माण झालेला अनुभव आहे.
त्या रचनेचा खरा बाहेरून दिसणारा चेहरा वेगळा असू शकतो. इथे 2 दृष्टिकोन महत्वाचे आहेत. एक आपला, बेडकाचा दृष्टिकोन, म्हणजे आतून पाहण्याचा. हा व्यक्तिनिष्ठ आहे, काळाबरोबर बदलणारा वाटतो. यात आपल्याला बदल, कार्यकारण भाव जाणवतो. आणि दुसरा एक काल्पनिक दृष्टिकोन, पक्षाचा दृष्टिकोन, बाहेरून, वस्तुनिष्ठपणे, कालातीतपणे पाहण्याचा. या दृष्टिकोनातून पाहिलं तर आपला संपूर्ण भूतकाळ, वर्तमान आणि भविष्यकाळ हे सगळं एकाच वेळी अस्तित्वात आहे. एका स्थिर, 4-मितीय ब्लॉक युनिव्हर्सप्रमाणे. म्हणजे काळ पुढे सरकतोय असं वाटणं हा भ्रम आहे. हो. मोहरनुसार काळाचा ओघा आपल्यासारख्या माहितीवर प्रक्रिया कशा करतात त्यातून निर्माण झालेला एक भ्रम आहे. जसं समजा चित्रपटातल्या पात्राला वाटतं की कथा पुढे सरकतेय, पण संपूर्ण चित्रपट एका रीळवर किंवा डिजिटल फाईलमध्ये एकाच वेळी स्थिर असतो. तसं काहीसं. ही कल्पना खूपच वेगळी वाटतेय. पण तुम्ही म्हणालात की याची मुळं जुन्या विचारांमध्ये आहेत. कुठे बरं? हो, आहेत. विशेषतः प्राचीन ग्रीक तत्वज्ञानात त्याची मुळं सापडतात. एक महत्वाचा संबंध आहे प्लेटो यांच्या विचारांशी. प्लॅटोनिझम? बरोबर. प्लेटो मानत होते की गणिती वस्तू म्हणजे संख्या, आकार इत्यादी या खऱ्या आहेत आणि त्या एका अमूर्त जगात स्वतंत्रपणे अस्तित्वात आहेत. आपलं हे जे भौतिक जग आहे ते त्या खऱ्या, अमूर्त जगाची केवळ एक अपूर्ण सावली आहे. गणितज्ञ हे सत्य शोधून काढतात, ते तयार करत नाहीत असं त्यांचं म्हणणं होतं. आणि मोहेरचा याच्याशी संबंध कसा? महला आपण एक प्रकारचा मूलगामी प्लेटोनिझम म्हणू शकतो. कारण ते म्हणतं की सर्व सुसंगत गणिती रचना अस्तित्वात आहेत. पण महत्वाचा फरक हा की प्लेटोसाठी अमूर्त जग वेगळं होतं आणि भौतिक जग वेगळं. म्हणतं त्या अमूर्त रचना म्हणजेच आपलं भौतिक जग आहे. इथे तो द्वैतवाद नाकारला जातो. अच्छा. आणि दुसरा संबंध तुम्ही पायथागोरस यांचा सांगितला होता? हो. पायथागोरस आणि त्यांचे अनुयायी मानत की सर्व काही संख्या आहे. त्यांच्यासाठी गणित हे केवळ जगाचं वर्णन करण्याचं साधन नव्हतं, तर तेच जगाचं मूलभूत तत्व होतं. हाच विचार एका आधुनिक आणि अधिक व्यापक अधिक धाडसी स्वरूपात मांडतो. पायथागोरसप्रमाणे सुद्धा एक सत्तावादी आहे. म्हणजे जगात एकाच प्रकारचं मूलभूत तत्व आहे आणि ते म्हणजे गणित. आणि या एकसत्तावादामुळे काय फायदा होतो का? म्हणजे प्लेटोच्या द्वैतवादापेक्षा? एक महत्वाचा फायदा असा सांगितला जातो की प्लेटोच्या द्वैतवादात एक प्रश्न येतो. आपलं भौतिक मन त्या अमूर्त गणिती जगापर्यंत पोहोचतं कसं? ज्ञान कसं मिळवतं? MUH मध्ये अमूर्त आणि भौतिक यात फरकच नसल्यामुळे हा ज्ञानात्मक प्रश्न, एपिस्टेमोलॉजिकल प्रॉब्लेम, आपोआप सुटतो असं समर्थक म्हणतात. कारण आपण ज्या जगात आहोत तेच मुळात गणिती आहे. पण इथे एक धोका नाही का, की आपण 2 वेगळ्या प्रकारच्या गोष्टींना एकत्र करत आहोत? म्हणजे अमूर्त आणि ठोस याला कॅटेगरी एरर म्हणतात ना? अगदी बरोबर. हा MUH वरील एक महत्वाचा आक्षेप आहे, ज्यावर आपण नंतर बोलू. प्लेटोचे फॉर्म्स भौतिक नव्हते, पण टेगमार्कच्या रचना भौतिक आहेत असं म्हटलं जाते. हा मोठा फरक आहे. या जुन्या विचारांव्यतिरिक्त आधुनिक काळातही काही समांतर विचार आहेत का? तुम्ही ऑन्टिक स्ट्रक्चरल रिअलिझमचा उल्लेख केला होता, OSR. हो. ऑन्टिक स्ट्रक्चरल रिअलिझम हा समकालीन भौतिकशास्त्राच्या तत्वज्ञानातला एक महत्वाचा विचार आहे. OSR काय म्हणतं की वास्तव हे मूलभूतपणे वस्तूंचं बनलेलं नाहीये, तर ते संबंधांचं किंवा रचनेचं बनलेलं आहे. म्हणजे इलेक्ट्रॉनसारखी वस्तू मूलभूत नाही. OSR नुसार इलेक्ट्रॉन म्हणजे काय, तर विशिष्ट गुणधर्मांचा चार्ज, स्पिन, मास आणि संबंधांचा एक संच. ती वस्तू म्हणजे त्या रचनेतील एक जागा आहे. त्या गुणधर्मांमागे वेगळा पदार्थ नाही. अच्छा. आणि याचा MUH शी संबंध? MUH हे OSRचं एक प्रकारे टोक आहे असं म्हणता येईल. जर वास्तव हे फक्त रचनाच असेल आणि गणित हे शुद्ध रचनेचं शास्त्र असेल, तर मग वास्तव हेच गणिती रचना आहे असं मानणं शक्य होतं. कणांचे जे भौतिक गुणधर्म आपण म्हणतो ते त्या गणिती रचनेतलं त्यांचं स्थान दर्शवणारे गणिती गुणधर्मच आहेत असं MUH सुचवतं. ठीक आहे. तर ही कल्पना आकर्षक आहे, तिची तात्विक पार्श्वभूमीही रंजक आहे. पण आपण ती इतकी गांभीर्याने का घ्यावी? म्हणजे एवढी मूलगामी कल्पना स्वीकारण्यामागे ठोस कारणं करत. तुम्ही विग्नरच्या कोड्याचा उल्लेख केला होता सुरुवातीला. हो, युजीन विग्नर.
ते भौतिकशास्त्रज्ञ होते आणि त्यांनी 1960 मध्ये एक प्रश्न विचारला होता जो खूप गाजला. प्रश्न असा होता की गणित, जे अनेकदा शुद्ध विचारातून किंवा अगदी सौंदर्यात्मक प्रेरणेतून जन्माला येतं, ते भौतिक जगाचं इतकं अचूक आणि इतकं प्रभावीपणे वर्णन कसं काय करू शकतं? म्हणजे गणितज्ञ काहीतरी अमूर्त सिद्धांत मांडतात आणि नंतर अचानक दिसतं की तो निसर्गात अगदी तंतोतंत लागू होतोय. बरोबर. हे अवास्तव प्रभावीपण, अनरिझनेबल इफेक्टिव्हनेस एक गूढ वाटतं, जणू काही चमत्कारच. MUH याचं अगदी सोपं उत्तर देतं. ते म्हणतं यात आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाहीये. हा चमत्कार नाहीये, कारण गणित जगाचं वर्णन करत नाहीये, तर जग हेच गणित आहे. नकाशा आणि प्रदेश एकच आहेत. अच्छा, म्हणजे जर जगच गणित असेल तर गणिताने त्याचं वर्णन करणं हे अवास्तव कसं असेल? ते तर अपेक्षितच आहे. अगदी. हा MUHचा एक सर्वात मोठा आणि आकर्षक युक्तिवाद मानला जातो, की ते एका अनेक दशकांपासून चालत आलेल्या कोड्याचं समाधान देतं. ठीक आहे, हा एक मुद्दा झाला. दुसरा युक्तिवाद तुम्ही साधेपणाचा, पार्समेनी सांगितला होता, जो ऑकमचा वस्त्रा या तत्वावर आधारित आहे. पण अनंत विश्व मांडणं हे साधं कसं काय असू शकतं? हे थोडं विस्ताराने सांगाल का? हो, हा मुद्दा खरंच थोडा गुंतागुंतीचा आहे आणि पहिल्यांदा ऐकल्यावर विरोधाभासी वाटतो. टेगमार्क यांच्या मते साधेपणा इथे 2 प्रकारे येतो. पहिला म्हणजे सिद्धांतातील अनावश्यक गोष्टी काढून टाकणं. बहुतेक भौतिक सिद्धांतांमध्ये गणित असतं आणि मग त्याचा अर्थ लावण्यासाठी काहीतरी अतिरिक्त संकल्पना, इंटरप्रिटेशन लागतात. MU नुसार अंतिम थिअरी ऑफ एव्हरीथिंग TUI, जी असेल ती केवळ शुद्ध गणित असेल. तिला कोणत्याही अतिरिक्त भौतिक संकल्पनांची किंवा काय म्हणतात त्याला बॅगेजची गरज भासणार नाही. सिद्धांत स्वतःचा अर्थ असेल. ओके, म्हणजे कमी गृहीतकं, कमी संकल्पना. बरोबर. आणि दुसरा आणि जास्त वादग्रस्त मुद्दा म्हणजे निवड समस्या टाळणं. जर आपण असं मानलं की फक्त आपलंच विश्व अस्तित्वात आहे, तर मग प्रश्न उभा राहतो की हेच विश्व का? याचे नियम असेच का? याचे स्थिरांक हेच का? याची निवड कोणी आणि कशी केली? हे खरंय, हे प्रश्न आहेतच. मग हे म्हणतं ही निवड झालीच नाही, कारण सर्व तार्किकदृष्ट्या सुसंगत गणिती रचना भौतिक रूपाने अस्तित्वात आहेत. त्यामुळे आपलंच विश्व का? हा प्रश्न गैरलागू ठरतो. कोणतीही विशेष निवड झालेली नाही. पण हे पटायला खरंच जड जात आहे. म्हणजे एक साधा नियम, सर्व गणित अस्तित्वात आहे, पण त्यातून चक्क अनंत, कधी न पाहता येणारी वास्तव निर्माण होतात. हे खरंच साधं आहे का? हे ऑकमच्या वस्त्र्याचं उल्लंघन नाही का? हीच नेमकी टीका यावर केली जाते. अनेकांना वाटतं की अनंत अदृश्य विश्वांची कल्पना करणं हे खऱ्या अर्थाने साधं नाही. उलट ते सिद्धांताला अधिक गुंतागुंतीचं बनवतं. हे ऑकमच्या वस्त्र्याच्या मूळ हेतूच्या विरोधात आहे. बरोबर. पण यावर प्रतिवाद असा आहे की फक्त एका विश्वाचं अस्तित्व मान्य केलं तर त्या विश्वाच्या विशिष्ट नियमांची आणि स्थिरांकांची निवड का झाली याचं स्पष्टीकरण देणं हे कदाचित त्याहूनही जास्त गुंतागुंतीचं आणि अवघड ठरू शकतं. त्यासाठी आपल्याला कदाचित आणखी काही नियम किंवा तत्त्व गृहीत धरावी लागतील. अँड्रियास अल्ब्रेक्ट नावाच्या एका विश्वशास्त्रज्ञाचं एक वाक्य आहे. ते म्हणतात, आपण जे पाहतो तेच सर्व काही आहे असा सिद्धांत मांडणं प्रत्यक्षात खूप कठीण आहे. अच्छा, म्हणजे फक्त एका विश्वाचं स्पष्टीकरण देणं जास्त कठीण असू शकतं. हो, कदाचित. त्यामुळे सर्व काही शक्य आहे हा नियम फक्त हेच शक्य आहे या नियमापेक्षा अधिक मूलभूत आणि सोपा असू शकतो, असा हा युक्तिवाद आहे. जरी तो सुरुवातीला विचित्र वाटला तरी. आणि एक शेवटची प्रेरणा किंवा युक्तिवाद म्हणा, तो म्हणजे हे विश्व अस्तित्वात का आहे या अंतिम का, वाय प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न. आणि त्यांना वर्णन करण्यासाठी विश्व कोण बनवतो? खूप खोल प्रश्न आहे हा. MUH याचं एक धाडसी उत्तर देतं. ते म्हणतं, कुणीही नाही. जान फुंकायची गरजच नाही, कारण गणिती रचनेचा तार्किक अस्तित्व हेच तिचं भौतिक अस्तित्व आहे. ती रचना तार्किकदृष्ट्या शक्य आहे म्हणून ती अस्तित्वात आहे. म्हणजे समीकरणं फक्त अग्नीचं वर्णन करत नाहीत, ती स्वतःच अग्नी आहेत. अगदी तसंच. विश्वाचं अस्तित्व हा काही अपघात किंवा योगायोग नाही, तर ती एक गणिती किंवा तार्किक आवश्यकता आहे. जसं युक्लिडियन भूमितीत पायचं अस्तित्व ही एक तार्किक गरज आहे, तसंच काहीसं. यामुळे कोणत्याही बाह्यकारण किंवा निर्मात्याशिवाय एक स्वयंपूर्ण स्पष्टीकरण मिळण्याची शक्यता दिसते. सिद्धांत स्वतःच्या अस्तित्वाचं स्पष्टीकरण स्वतःच देतो. हे युक्तिवाद निश्चितच विचार करायला लावणारे आहेत. पण जसं प्रत्येक मोठ्या कल्पनेचं होतं, तसं MUHवर जोरदार टीकाही होते. यातला सर्वात मोठा आणि सतत विचारला जाणारा आक्षेप कोणता?
हो, टीका भरपूर आहे आणि त्यातला सर्वात मोठा आणि व्यावहारिक आक्षेप आहे तो म्हणजे चाचणी क्षमतेचा, टेस्टेबिलिटी. म्हणजे हा सिद्धांत विज्ञान आहे की केवळ तत्वज्ञान हा प्रश्न येतो. बरोबर. विज्ञानात एक महत्वाचं तत्व मानलं जातं ते म्हणजे फॉल्सिफायबिलिटी. म्हणजे कोणताही वैज्ञानिक सिद्धांत असा हवा की तो चुकीचा ठरण्याची शक्यता असावी. काहीतरी प्रयोग किंवा निरीक्षण करता यायला हवं ज्यामुळे तो सिद्धांत चुकीचा ठरू शकेल. MUH नुसार अस्तित्वात असलेली जी इतर गणिती विश्व आहेत, म्हणजे लेव्हल 4 मल्टिवर्समधली, ती आपल्या विश्वापासून पूर्णपणे वेगळी आहेत. त्यांच्याशी आपला संपर्क होऊ शकत नाही. मग त्यांना आपण कधीच पाहू शकणार नाही किंवा त्यांच्याबद्दल काही माहिती मिळवू शकणार नाही. अगदी. मग हा सिद्धांत तपासायचा कसा, तो कधी चुकीचा कसा ठरणार? जॉर्ज एलिस यांच्यासारखे मोठे टीकाकार म्हणतात की हा विज्ञानाच्या कसोटीवर मुळीच उतरत नाही. हे एक छान मनोरंजक तात्विक अनुमान असू शकतं, पण ते अनुभवजन्य विज्ञान नाही. पण टेगमार्क स्वतः यावर काहीतरी म्हणतात ना, ते या टीकेला कसं उत्तर देतात? हो, टेकमार्क यावर उत्तर देतात. ते म्हणतात की MUH एक खूप व्यापक पण तरीही एक महत्वाचा अंदाज वर्तवतो. तो अंदाज असा आहे की भविष्यात जसा जसा भौतिकशास्त्राचं संशोधन पुढे जाईल तसतसा निसर्गात अधिकाधिक गणितीय रचना आणि नियमितता सापडत जातील. म्हणजे निसर्गाचा स्वभाव अधिकाधिक गणिती आहे हे उघड होईल. बरोबर. आणि जर कधी भविष्यात असं काहीतरी विचित्र आढळलं की निसर्गाचे काही नियम गणितात मांडताच येत नाहीत किंवा ते मूलभूतपणे अगणितीय आहेत, तर MUH खोटं ठरेल. पण या उत्तरावरही टीका आहे नाही का? हो. टीकाकार म्हणतात की निसर्गात गणित सापडेल हे भाकीत इतकं ढोबळ आणि सामान्य आहे की ते जवळजवळ कोणत्याही यशस्वी विज्ञानाला लागू होतं. ते MUHला विशिष्टपणे तपासण्यासाठी पुरेसं नाही. त्यामुळे MUH हे विज्ञानाच्या सीमेवर आहे की सीमेबाहेर, हा एक मोठा आणि चालू असलेला वाद आहे. ठीक आहे, चाचणी क्षमतेचा मुद्दा महत्वाचा आहे. आणखी एक मोठं आव्हान गणिताच्या क्षेत्रातूनच येतं असं ऐकलंय, गोडेलच्या अपूर्णता प्रमेयांमुळे, गोडेल्स इनकम्प्लीटनेस थिअरम्स. हे प्रकरण काय आहे? हो, हा एक खूप खोल आणि गुंतागुंतीचा मुद्दा आहे. कर्ट गोडेल हे 20व्या शतकातले एक महान तर्कशास्त्रज्ञ होते. त्यांनी 1931 मध्ये 2 अपूर्णता प्रमेय सिद्ध केली. थोडक्यात सांगायचं तर त्यांचं म्हणणं होतं की कोणतीही पुरेशी पॉवरफुल औपचारिक गणिती प्रणाली घेतली जी अंकगणिताला सामावून घेऊ शकेल, तर ती प्रणाली एकतर विसंगत असेल, म्हणजे तिच्यात व्याघात असेल, किंवा ती अपूर्ण असेल. अपूर्ण म्हणजे त्या प्रणालीमध्ये असे काहीतरी सत्य विधानं असतील जे त्या प्रणालीच्या नियमांचा वापर करून सिद्ध करता येणार नाहीत किंवा खोडून काढता येणार नाहीत, ते अनिर्णित राहतील. अच्छा, म्हणजे गणिताच्या प्रत्येक प्रणालीत काहीतरी मर्यादा आहेतच. अगदी. आता याचा MUH साठी काय अर्थ होतो? जर आपल्या विश्वच एक मोठी गणिती प्रणाली किंवा रचना असेल, तर ती गोडेल अपूर्ण आहे का? जर ती अपूर्ण असेल, तर याचा अर्थ असा होतो की आपल्या विश्वात असे काहीतरी सत्य नियम किंवा गुणधर्म असू शकतात जे आपण विज्ञानाच्या किंवा गणिताच्या माध्यमातून कधीच सिद्ध करू शकणार नाही. हे तर सर्व काही गणित आहे आणि ते निश्चित आहे या कल्पनेला धक्का देणार आहे. हो, मार्क ॲल्फर्ट सारखे टीकाकार म्हणतात की गणिताचं एक निश्चित, स्वतंत्र, बाहेर अस्तित्वात असलेलं वास्तव आहे, ही कल्पनाच गोडेलच्या प्रमेयांमुळे थोडी डळमळीत होते. या गोडेलच्या अडथळ्यावर टेगमार्क यांचा काही प्रतिसाद आहे का? हो, आहे. या समस्येवर विचार करून टेगमार्क यांनी नंतर कम्प्युटेबल युनिव्हर्स हायपोथेसिस CUH मांडला. CUH काय म्हणतो की फक्त त्याच गणिती रचना भौतिक रूपाने अस्तित्वात आहेत ज्या गणनायोग्य आहेत, म्हणजे ज्या अल्गोरिथम वापरून सैद्धांतिकदृष्ट्या का होईना पूर्णपणे सिम्युलेट करता येतात. आणि अशा कम्प्युटेबल प्रणाली या गोडेल पूर्ण, गोडेल कम्प्लीट असू शकतात, म्हणजे त्या निर्णयक्षम असतात. अच्छा, म्हणजे त्यांनी फक्त कम्प्युटेबल रचनांपुरतं मर्यादित केलं. पण याचेही काही तोटे असतीलच. हो, नक्कीच. CUH मुळे अनेक नवीन समस्या निर्माण होतात. एक म्हणजे लेव्हल 4 मल्टिवर्स खूपच लहान होऊन जातो. अनेक गणितीय रचना ज्या कम्प्युटेबल नाहीत त्या वगळल्या जातात. दुसरं म्हणजे भौतिकशास्त्रातले अनेक यशस्वी सिद्धांत, जसं की स्ट्रिंग थिअरी किंवा काही क्वांटम फील्ड थिअरी, नॉन कम्प्युटेबल संख्या किंवा प्रक्रिया वापरतात असे दिसतं. मग ते सिद्धांत चुकीचे आहेत का? आणि तिसरी समस्या म्हणजे मूळ निवड समस्या परत येते. आधी प्रश्न होता हेच विश्व का? आता प्रश्न येतो फक्त कम्प्युटेबल विश्वच का? कम्प्युटेबिलिटीचीच निवड का झाली?
बरोबर. त्यामुळे हा एक मोठा पेच आहे. मूळ MUH घेतलं तर ते सर्वसमावेशक आहे, पण गोडेलच्या समस्येत अडकतं. CUH घेतलं तर ते सुसंगत वाटतं, पण त्यात तडजोडी कराव्या लागतात आणि ते अपूर्ण वाटतं. पुढचा एक महत्वाचा मुद्दा आहे समूह समस्या किंवा मेजर प्रॉब्लेम. हा काय आहे? हा MUHला भविष्य वर्तवण्यासाठी किंवा स्पष्टीकरण देण्यासाठी येणारा एक मोठा तांत्रिक अडथळा आहे. समजा आपण मान्य केलं की लेव्हल 4 मल्टिवर्समध्ये अनंत प्रकारच्या गणिती रचना अस्तित्वात आहेत. आता प्रश्न येतो की आपण नेमकं याच विश्वात का आहोत? म्हणजे ज्याचे नियम असे आहेत, ज्याचे स्थिरांक असे आहेत, याचं उत्तर देण्यासाठी आपल्याला त्या अनंत रचनांच्या समूहातील प्रत्येक रचनेला काहीतरी संभाव्यता किंवा माप द्यावं लागेल. म्हणजे या प्रकारच्या विश्वात सापडण्याची शक्यता किती? अच्छा, जसं फासा टाकल्यावर 1 ते 6 पैकी प्रत्येक अंक येण्याची शक्यता 16 असते, तसं काहीसं. हो, पण इथे अडचण अशी आहे की समूह अनंत आहे. अनंत सदस्यांच्या समूहातील प्रत्येक सदस्याला समान शून्यतर संभाव्यता देणं गणितीयदृष्ट्या शक्य नाही. म्हणजे आपण कोणत्या प्रकारच्या विश्वात आहोत याची संभाव्यता काढताच येत नाही. बरोबर. युर्गेन श्मिडहुबर आणि पीटर वॉइट यांसारखे टीकाकार म्हणतात की हे काहीतरी निरर्थक गोष्टीचा आधार घेण्यासारखं आहे. आपण या अनंत विश्वांच्या समुद्रात स्वतःचं स्थान निश्चित करू शकत नाही. टेगमार्क स्वतः हे मान्य करतात का? हो, टेगमार्क मान्य करतात की मेजर प्रॉब्लेम ही एक कठीण आणि अजून न सुटलेली समस्या आहे. पण ते असंही म्हणतात की अशा प्रकारच्या समस्या सैद्धांतिक भौतिकशास्त्रात इतर ठिकाणीही आहेत. उदाहरणार्थ स्ट्रिंग थिअरीच्या लँडस्केपमध्ये. त्यामुळे ही फक्त MUHचीच समस्या नाही, पण ती एक गंभीर समस्या आहे हे नक्की. आता एका अधिक मूलभूत तात्विक आक्षेपाकडे वळूया, तो म्हणजे कॅटेगरी एररचा. तुम्ही आधी उल्लेख केला होता की अमूर्त गणित आणि ठोस वास्तव यांना एकत्र कसं आणता येईल. हो, हा कदाचित सर्वात मूलभूत तात्विक आक्षेप आहे. हा थेट MUHच्या हृदयावर म्हणजे गणिती अस्तित्व बरोबर भौतिक अस्तित्व या विधानावरच हल्ला करतो. टीकाकार काय म्हणतात? की गणिती वस्तू जसं संख्या, संच, भूमिती आकार या त्यांच्या स्वभावानुसार अमूर्त, ॲब्स्ट्रॅक्ट असतात. अमूर्त म्हणजे? अमूर्त म्हणजे त्या काळ आणि अवकाशाच्या बाहेर असतात, त्यांना स्थान नसतं, त्या बदलत नाहीत आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांच्यात कार्यकारण शक्ती, कॉझल पॉवर नसते. संख्या 2 कधी कोणत्या गोष्टीला धक्का मारू शकत नाही. बरोबर. आणि या उलट आपलं जग? आपलं जग ठोस आहे. ते काळ अवकाशात अस्तित्वात आहे, ते सतत बदलत असतं आणि ते कार्यकारण संबंधांनी चालतं. गोष्टी एकमेकांवर परिणाम करतात. मग अमूर्त गणित हे ठोस जग कसं काय असू शकतं? टीकाकारांच्या मते हे 2 पूर्णपणे भिन्न प्रकार कॅटेगरीज आहेत. त्यांना एकत्र करणं म्हणजे कॅटेगरी एरर करणं. हे म्हणजे एखाद्या कथेला किंवा गाण्याला अक्षरमाला किंवा संगीत लहरी म्हणण्यासारखं आहे. नकाशा हा प्रदेश नसतो. आणि मुख्य अडचण ही की अमूर्त रचनांमध्ये भौतिक जगाला चालना देण्याची, त्यात बदल घडवण्याची शक्ती कुठून येणार? अगदी. हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. पण यावर MUHची समर्थक किंवा संबंधित विचारांचे जसे OSR लोक काहीतरी प्रतिवाद करत असतीलच ना? हो, नक्कीच. जसं आपण आधी OSR बद्दल बोललो, त्याचे समर्थक उदाहरणार्थ जेम्स लॅडिमन, डॉन रॉस म्हणतात की आपण ज्याला भौतिक म्हणतो त्याचा अर्थ नीट तपासायला हवा. ते विचारतात की एखाद्या वस्तूच्या किंवा रचनेच्या भौतिकत्वाला आधार काय आहे. आपण जेव्हा भौतिक वस्तूंचं विश्लेषण करत जातो, खोलवर जातो, तेव्हा शेवटी काय उरतं? म्हणजे इलेक्ट्रॉन, क्वार्क. हो, आणि त्यांचे गुणधर्म काय आहेत? चार्ज, स्पिन, मास हे सर्व गणितीय गुणधर्म आणि संबंध आहेत. त्यांच्या मागे अजून कोणता भौतिक पदार्थ आहे का जो या गुणधर्मांना धारण करतो? OSR म्हणतं नाही. तपासल्यावर तो पदार्थ नाहीसा होतो, फक्त रचना उरते. अच्छा, म्हणजे भौतिक आणि गणिती यांच्यातला फरक हा आपल्या विचारांमुळे आहे, वास्तवात तो नसेलही. बरोबर. हा त्यांचा युक्तिवाद आहे की कदाचित भौतिक म्हणजे अत्यंत गुंतागुंतीची गणितीय रचना असल्यापेक्षा काही नाही. त्यामुळे अमूर्त विरुद्ध ठोस हा वाद तितका स्पष्ट नाही जितका आपल्याला वाटतो. पण तरीही हा एक गहन आणि न सुटलेला तात्विक वाद आहे. आणि अजून एक कोड आहे, ते म्हणजे साधेपणाचं कोड. म्हणजे MUHच्या स्वतःच्या तर्कानुसारच हे कोड तयार होतं. हे थोडं गमतीशीर आहे. आधी आपण पाहिलं की स्वतःला साधं म्हणवतं कारण ते निवड समस्या टाळतं.
पण त्याच वेळी ते एक नवीन कोडं निर्माण करतं. ते कोडं असं आहे की जर सर्व सुसंगत गणिती रचना अस्तित्वात असतील आणि आपल्याला माहीत आहे की गणिती रचनांची संख्या अनंत आहे आणि त्यातल्या बहुतेक रचना अत्यंत क्लिष्ट, गुंतागुंतीच्या आणि अंधाधुंद रँडम असायला हव्यात. तर मग प्रश्न येतो की आपण अशा विश्वात का आहोत जिथे नियम इतके साधे, सुबक आणि सुंदर आहेत? म्हणजे भौतिकशास्त्राचे मूलभूत नियम काही मोजके समीकरणांमध्ये किंवा काही पानांमध्ये मावतात. बरोबर. अनंत शक्यतांमधून आपल्याला इतकं साधं आणि नियमबद्ध विश्व कसं मिळालं? याचं स्पष्टीकरण देण्यासाठी मग अँथ्रोपिक प्रिन्सिपलचा आधार घ्यावा लागतो का? की आपण इथे आहोत म्हणजे हे विश्व जीवनाला आणि निरीक्षकाला पोषक असणारच? हो, अनेकदा हाच आधार घेतला जातो की आपण फक्त अशाच विश्वात स्वतःला पाहू शकतो जे पुरेसं साधं आणि स्थिर आहे, जिथे आपल्यासारखे निरीक्षक विकसित होऊ शकतील. गुंतागुंतीच्या अंधाधुंद विश्वांमध्ये जीवन शक्य नाही. पण हे उत्तर अनेकांना समाधानकारक वाटत नाही. ते थोडं वर्तुळाकार, सर्क्युलर वाटतं. अगदी. ते स्पष्टीकरणापेक्षा निरीक्षणासारखं जास्त वाटतं. टेगमार्क यांचा जो CUH कम्प्युटेबल युनिव्हर्सचा प्रस्ताव आहे तो यावरचा एक उपाय म्हणूनही पाहिला जातो. कारण कम्प्युटेबल रचना कदाचित जास्त साध्या असू शकतात. पण मग तो एक तडजोडीचा निर्बंध वाटतो. त्यामुळे साधेपणाचं कोडं अजूनही आहेच. आता आपण या चर्चेतल्या कदाचित सर्वात गुंतागुंतीच्या आणि वैयक्तिक प्रश्नाकडे येऊ. जाणीव, कॉन्शियसनेस. जर जग फक्त गणित असेल, जर मी फक्त एका गणिती रचनेचा भाग असेन, तर मला मी आहे असं का वाटतं? माझा हा जो व्यक्तिनिष्ठ अनुभव आहे तो कुठून येतो? जाणीव हा विज्ञानासाठी आणि तत्वज्ञानासाठी एक मोठाच कठीण प्रश्न आहे. MUH मध्ये याचं स्पष्टीकरण देण्यासाठी तीच SAS स्वजागरूक उपरचना ही कल्पना पुन्हा मध्यवर्ती ठरते. MUH नुसार जाणीव म्हणजे काय? तर ती त्या गुंतागुंतीच्या गणिती रचनेतील जी माहिती प्रक्रिया चालू आहे तिचा व्यक्तिनिष्ठ अनुभव, म्हणजे तो बेडकाचा दृष्टिकोन. फंक्शनलिझम काय म्हणतो की मानसिक स्थिती म्हणजे तिचं कार्य किंवा तिची भूमिका. ती कशापासून बनली आहे, म्हणजे जैविक मेंदूपासून की सिलिकॉन चिपपासून, हे महत्वाचं नाही. महत्वाचं आहे ते म्हणजे माहितीवर प्रक्रिया कशी होते, त्याचा अमूर्त नमुना, पॅटर्न काय आहे. ओके, मग याचा अर्थ काय होतो? याचा एक खूपच धक्कादायक अर्थ असा होतो की समजा आपण मानवी मेंदूचं एक अत्यंत तपशीलदार, अचूक गणिती मॉडेल बनवलं आणि ते मॉडेल आपण प्रत्यक्षात कम्प्युटरवर चालवलं नाही, तर फक्त कागदावर लिहून काढलं किंवा एका पुस्तकात छापलं. तर मोयूनुसार त्या स्थिर गणिती रचनेत, त्या कागदावरच्या नोंदीत जाणीव अस्तित्वात असेल. कारण जाणीवेसाठी फक्त त्या गणिती नमुन्याचं अस्तित्व पुरेसं आहे. त्याला कोणतीही भौतिक चालना मिळण्याची गरज नाही. बापरे, हे पचायला खूपच जड आहे. म्हणजे एक पुस्तक सचेतन असू शकतं, पण मग डेव्हिड चॅल्मर्स यांनी जी कठीण समस्या मांडली आहे त्याचं काय? बरोबर. चॅल्मर्स यांची कठीण समस्या हा जाणीवेच्या अभ्यासातला एक मैलाचा दगड आहे. ती समस्या काय आहे की कोणतीही भौतिक माहिती प्रक्रिया, मग ती मेंदूत हो किंवा कॉम्प्युटरमध्ये, ती कितीही क्लिष्ट असो, तिच्यासोबत व्यक्तिनिष्ठ अनुभव, सब्जेक्टिव्ह एक्सपिरियन्स का आणि कसा येतो. म्हणजे लाल रंग पाहताना तो लाल का जाणवतो, जळाल्यावर वेदना का जाणवते, या अनुभवात्मक गुणांना क्वालिया म्हणतात. ही क्वालिया फक्त माहिती प्रक्रियेतून कशी निर्माण होतात. भौतिकवादाला म्हणजे सर्व काही भौतिक आहे या मताला हे स्पष्ट करणं आधीच खूप कठीण जातंय. हो, आणि MUH ही दरी आणखी रुंद करतं असं टीकाकार म्हणतात. कारण आता प्रश्न फक्त भौतिक प्रक्रिया, अनुभव असा नाहीये. आता प्रश्न आहे अमूर्त, कालातीत, कार्यकारण भावारहित गणिती रचना, ठोस, काळाच्या ओघात जाणवणारी, स्पष्ट व्यक्तिनिष्ठ भावना, फिलिंग्स किंवा क्वालिया कशा निर्माण करू शकते. म्हणजे अमूर्त रचनेतून ठोस अनुभवाची निर्मिती, हे तर आणखीच रहस्यमय वाटतं. अगदी. टीकाकार म्हणतात की MUH हे प्रणालीच्या बाह्य वर्तनाचं, फंक्शनल रोल किंवा शेलचं वर्णन करतं. पण तिच्या आत काय चाललंय, तिचा आंतरिक स्वभाव काय आहे, इनसाइड्स ऑर क्वालिया, याबद्दल काहीच सांगत नाही. आणि जी SAS संकल्पना आहे तिच्यावरही काही टीका आहे का? म्हणजे स्वजागरूक उपरचना ही कल्पना कितपत समाधानकारक आहे? हो, SAS या संकल्पनेवरही तात्विक आणि काही प्रमाणात वैज्ञानिक टीका होते.
पहिली टीका ही की स्वजागरूक सेल्फ अवेअर ही गणितीयदृष्ट्या खूप अस्पष्ट संकल्पना आहे. ही मानसशास्त्र आणि मनतत्वज्ञानातून घेतलेली आहे. तिची कोणतीही नेमकी औपचारिक गणितीय व्याख्या टेगमार्क देत नाहीत. ते फक्त म्हणतात की ती पुरेशी गुंतागुंतीची असावी लागते. पण पुरेशी म्हणजे किती? आणि कोणती गुंतागुंत? म्हणजे ती एक ब्लॅक बॉक्स सारखी वाटते. बरोबर. असं वाटतं की एका अत्यंत गुंतागुंतीच्या गणितीय नमुन्याला सचेतन असं लेबल लावलं जातंय. पण हा गुणधर्म त्या गणितीय संबंधांमधून नेमका कसा निर्माण होतो याचं स्पष्टीकरण मिळत नाही. त्यामुळे काही जणांचा आरोप आहे की MUH जाणीवेचं स्पष्टीकरण देत नाही. फक्त तिला एक नवीन नाव देतं आणि गृहीत धरतं की गणितीय अमूर्तता केवळ भौतिक कार्यच करत नाहीत, तर त्या सचेतनही असू शकतात. हे उत्तर नसून प्रश्न टाळण्यासारखं आहे. यामुळे एक महत्वाचा प्रश्न उभा राहतो की जाणीव आणि व्यक्तिनिष्ठ अनुभव यांना खरोखरच एका अमूर्त गणिती नमुन्यात रूपांतरित करता येतं का, की त्यात काहीतरी अधिक आहे? हाच कळीचा मुद्दा आहे. आता आपण या सगळ्या विचारांना एका मोठ्या तात्विक चौकटीत बसवण्याचा प्रयत्न करूयात. MHU हे भौतिकवाद, फिजिकलिझम किंवा आदर्शवाद, आयडियलिझम यांसारख्या मोठ्या विचारांमध्ये कुठे बसतं? तर या सगळ्याचा अर्थ काय काढायचा? हा एक महत्वाचा प्रश्न आहे. MUHचं इतर मोठ्या तात्विक विचारांशी नातं थोडं गुंतागुंतीचं आहे. आधी भौतिकवादाशी तुलना करू. भौतिकवाद म्हणजे काय? तर मूलभूत वास्तव हे भौतिक आहे, म्हणजे अवकाश काळात असलेलं द्रव्य आणि ऊर्जा. आणि MUH तर म्हणतं वास्तव गणिती आहे, अमूर्त आहे, म्हणजे हे भौतिकवादाच्या विरोधात झालं ना? हो, पहिल्या दृष्टिक्षेपात ते भौतिकवादाच्या विरोधात दिसतं, अमूर्त विरुद्ध भौतिक. पण याकडे पाहण्याचा दुसरा दृष्टिकोनही आहे. काही जण, उदाहरणार्थ तत्वज्ञ सुसान श्नायडर म्हणतात की MUH हा खरं तर भौतिकवादी विश्लेषणाचा तार्किक शेवट आहे. म्हणजे भौतिकशास्त्र जेव्हा पदार्थाचं विश्लेषण करतं तेव्हा ते अधिकाधिक गणिती होत जातं. आपण आधी पाहिलं तसं वस्तूंच्या आत गेलो की भौतिक पदार्थ विरघळून जातो आणि फक्त गणितीय गुणधर्माने रचना उरतात. मग कदाचित भौतिकवाद स्वतःच शेवटी गणिताकडे निर्देश करत आहे. भौतिकवादाला गणिताची गरज आहे, पण तो गणिताचं स्वरूप स्पष्ट करू शकत नाही. अच्छा, म्हणजे MUH हे भौतिकवादाचं टोक आहे, कदाचित अनपेक्षित टोक. हो, किंवा तिसरा दृष्टिकोन असा असू शकतो ज्याला मॅथमॅटिकल फिजिकलिझम म्हणता येईल, की वास्तव हे गणितीय रचना आहे, पण गणितीय तथ्य हीच मूलभूत भौतिक तथ्य आहेत. भौतिक अस्तित्वाचा वेगळा गुणधर्म जोडण्याची गरजच नाही. ठीक आहे. आता आदर्शवादाशी तुलना करूया. आदर्शवाद म्हणजे काय? आदर्शवाद म्हणजे असा विचार की मूलभूत वास्तव हे भौतिक नसून मानसिक म्हणजे जाणीव आहे. जसं बिशप बर्कले यांचं म्हणणं होतं की अस्तित्व म्हणजे जाणले जाणं. टू बी इज टू बी परसिव्ड. MUH आणि आदर्शवादात काही साम्य आहे का? एक महत्वाचं साम्य आहे की दोन्ही विचार आपल्या मनापासून स्वतंत्र असलेल्या एका जड, भौतिक जगाला अंतिम वास्तव मांडण्यास नकार देतात. आणि फरक? मोठा फरक हा आहे की आदर्शवादासाठी मूलभूत वास्तव हे मन किंवा जाणीव आहे. MUHसाठी मूलभूत वास्तव हे मन नाही, तर अमूर्त गणित आहे. MUHमध्ये जाणीव ही प्राथमिक नाही, ती दुय्यम आहे. ती गणिती वास्तवाच्या अत्यंत गुंतागुंतीच्या उपरचनांमधून SAS निर्माण होणारा गुणधर्म आहे. अंतिम वास्तव हे मानसिक नसून औपचारिक, फॉर्मल आहे, म्हणजे रचनेचं आहे. आणि अजून एक सध्या लोकप्रिय असलेला विचार आहे सिम्युलेशन हायपोथिसिस. आपलं जग हे कॉम्प्युटर सिम्युलेशन आहे ही कल्पना. तिचा MUHशी काय संबंध आहे? हो, सिम्युलेशन हायपोथेसिस आणि MUHमध्ये एक मनोरंजक संबंध आहे. सिम्युलेशन म्हणजे काय? तर मूळतः एक कम्प्युटर प्रोग्राम, एक अल्गोरिदम, आणि अल्गोरिदम म्हणजे काय? तर एक कम्प्युटेबल गणिती रचना. म्हणजे सिम्युलेशन हे MUHमधल्या एका विशिष्ट प्रकारच्या गणिती रचनेचं उदाहरण झालं. अगदी बरोबर. त्यामुळे जर आपण एका सिम्युलेशनमध्ये असू तर आपण एका गणिती जगातच आहोत. पण एक महत्वाचा फरक आहे. सामान्यतः सिम्युलेशन हायपोथेसिस मांडताना असं गृहीत धरलं जातं की कुठेतरी एक आधार वास्तव आहे जिथे तो कम्प्युटर चालू आहे, जो भौतिक आहे. MUHला मात्र त्या भौतिक आधार वास्तवाची किंवा कम्प्युटरची गरज नाही. ते म्हणतं गणिती रचना स्वतःच अस्तित्वात असू शकते, तिला चालवण्यासाठी कोणत्या भौतिक माध्यमाची सबस्ट्रेटची आवश्यकता नाही. म्हणजे या अर्थाने MUH जास्त काटकसरी आहे, त्याला कमी गोष्टी गृहीत धराव्या लागतात. हो, असं म्हणता येईल. त्याला त्या बेसमेंट रियालिटीची गरज नाही. तर थोडक्यात सांगायचं तर भौतिकवाद म्हणतो वास्तव भौतिक आहे,
गणित हे वर्णन करायचं साधन आहे. आदर्शवाद म्हणतो वास्तव मानसिक आहे. सिम्युलेशन म्हणतं आपण एका भौतिक कम्प्युटरमधली गणिती रचना आहोत. आणि MUH म्हणतं वास्तव हे स्वतंत्रपणे अस्तित्वात असलेली गणिती रचना आहे. त्याला इतर कशाचा आधार नाही. हे खूपच स्पष्ट झालं. आता आपण शेवटच्या टप्प्याकडे हेलूया. जर MUH खरं मानलं तर आपल्यासाठी, मानवी अस्तित्वासाठी याचे काय परिणाम होतील? सुरुवात करूया नियतिवाद, डिटर्मिनिझम आणि इच्छा स्वातंत्र्यापासून. MUHचं जे ब्लॉक युनिव्हर्स मॉडेल आहे, ज्यात भूतकाळ, वर्तमान आणि भविष्यकाळ एकत्र स्थिरपणे अस्तित्वात आहेत, ते नियतिवादाकडे निर्देश करतं. म्हणजे जे काही होणार आहे ते आधीच त्या गणिती रचनेत लिहिलेलं आहे. आपलं जीवन हे त्या 4 मितीय अवकाशातल्या निश्चित रेषा, वर्ल्ड लाईन्स आहेत. मग यात इच्छा स्वातंत्र्याला जागा कुठे? आपल्याला तर वाटतं की आपल्यापुढे अनेक पर्याय आहेत आणि आपण निवड करू शकतो. हे स्वातंत्र्य मग भ्रम आहे का? हो, हे इच्छा स्वातंत्र्याच्या आपल्या सहज कल्पनेशी, इंट्युटिव्ह नोशनशी विसंगत वाटतं. जिथे आपल्याला वाटतं की भविष्य खुलं आहे आणि आपण खऱ्या अर्थाने निवड करू शकतो. इथे क्वांटम मेकॅनिक्सचाही संदर्भ येतो. कॉन्वे-टोचन फ्री विल थिओरम नावाचं एक प्रमेय आहे. ते थोडक्यात असं म्हणतं की जर प्रयोग करणाऱ्या माणसांना त्यांच्या मापनाच्या सेटिंग्ज निवडण्याचं स्वातंत्र्य असेल तर क्वांटम कणांचे जे परिणाम येतात ते विश्वाच्या पूर्वीच्या इतिहासाने पूर्णपणे निर्धारित नसतात. हे अनिर्धारिततेकडे बोट दाखवतं. मग MUH याला कसं सामावून घेतं? MUH म्हणू शकतं की क्वांटममधली जी यादृच्छिकता किंवा अनिर्धारितता आहे ती सुद्धा त्या मूलभूत गणिती रचनेचाच एक भाग आहे. पण इथे एक अडचण आहे. यादृच्छिकता म्हणजे इच्छा स्वातंत्र्य नव्हे. आपल्याला हवं असतं ते निवडीचं स्वातंत्र्य, केवळ योगायोगाने काहीतरी घडणं नव्हे. मग चर्चा कम्पॅटिबिलिझमकडे वळते का? कम्पॅटिबिलिझम म्हणतो की नियतिवाद आणि इच्छा स्वातंत्र्य एकत्र असू शकतात. जरी आपल्या कृती निर्धारित असल्या तरी त्या जर आपल्या स्वतःच्या इच्छा, विचार आणि मूल्यांनुसार होत असतील, बाह्य दबावाने नव्हे, तर त्या स्वतंत्र मानल्या पाहिजेत. MUHच्या संदर्भात स्वतंत्र निवड म्हणजे काय? तर सॅसच्या आंतरिक तर्काने तिच्या माहिती प्रक्रियेनुसार निर्धारित झालेली निवड, बाह्य निर्बंधांनी नव्हे. पण ही व्याख्या अनेकांना खरी स्वतंत्र वाटत नाही. तर इच्छा स्वातंत्र्याचा प्रश्न MUHमध्ये अजून गुंतागुंतीचा होतो. आणि नैतिकतेचं काय? फाउंडेशन्स ऑफ मोरॅलिटी. जर आपल्या कृती पूर्वनिश्चित असतील तर लोकांना त्यांच्या कृत्यांसाठी जबाबदार कसं धरायचं? पुण्य आणि पापाचा अर्थ काय उरतो? हा एक खूप मोठा आणि गंभीर प्रश्न आहे. जर पूर्ण नियतिवाद असेल तर नैतिक जबाबदारीची कल्पनाच धोक्यात येते. लोकांना शिक्षा का द्यावी किंवा बक्षीस का द्यावं? MUच्या चौकटीत विचार करायचा झाल्यास नैतिकता ही सुद्धा त्या गुंतागुंतीच्या गणिती रचनांमधूनच निर्माण होणारा एखादा गुणधर्म असू शकतो का? म्हणजे काही विशिष्ट नैतिक नियम किंवा संहिता या सॅसना एकत्र राहण्यासाठी, टिकून राहण्यासाठी आणि विकसित होण्यासाठी उपयुक्त ठरणारे नमुने असू शकतात का? म्हणजे नैतिकता ही उत्क्रांतीसारखी फायद्याची म्हणून विकसित झालेली रचना. हो, कदाचित. किंवा आणखी एक शक्यता अशी की वस्तुनिष्ठ नैतिक सत्ये, ऑब्जेक्टिव्ह मॉरल ट्रूथ्स ही गणिती सत्यांसारखीच त्या मूलभूत रचनेचा भाग असू शकतात का? मेटाएथिक्समध्ये यावर खूप चर्चा आहे. गणितीय वास्तववाद, मॅथमॅटिकल रिअलिझम आणि नैतिक वास्तववाद, मॉरल रिअलिझम यांच्यात काही साम्य आहे का? यावर जस्टिन क्लार्क डोएनसारखे तत्वज्ञ विचार करतात. पण हे खूप सखोल तात्विक प्रश्न आहेत आणि MUH त्यांचं थेट उत्तर देत नाही, पण त्यांना एक नवीन संदर्भात मांडतं. आणि सर्वात शेवटी मानवी अस्तित्वाच्या अर्थाचा प्रश्न. जर आपण एका अमूर्त गणितीय रचनेचा भाग असू तर आपल्या जीवनाचा अर्थ काय? तर या सगळ्याचा अर्थ काय? अर्थाचा प्रश्न. मोहविठ हे आपल्याला 2 टोकाचे दृष्टिकोन देऊ शकतं. एक दृष्टिकोन आपल्याला खूप कमी लेखणारा वाटू शकतो. तो म्हणजे आपण या अफाट अनंत विश्वांपैकी फक्त एका विश्वात आहोत. त्या विश्वातल्या अब्जावधी आकाशगंगांपैकी एका छोट्या ग्रहावरचे क्षणभंगूर असे गणिती नमुने आहोत. आपलं अस्तित्व हे कोणत्या विशेष निर्मितीचा किंवा हेतूचा परिणाम नाही, तर ते केवळ गणितीय शक्यतांच्या पूर्ततेचा एक अपरिहार्य, कदाचित अपघाती परिणाम आहे. यात कोणताही वैश्विक अर्थ नाही. हे थोडं निराशाजनक वाटू शकतं. हो, पण दुसरा दृष्टिकोन जो स्वतः टेकमार्क मांडतात तो अधिक सकारात्मक आणि सशक्त करणारा आहे.
ते म्हणतात की जीवनाचा अर्थ आपल्याला बाहेरून दिला जात नाही किंवा तो कोणत्या बाह्य हेतूमध्ये शोधायचा नाहीये, तर तो आपल्याला आपल्या आंतरिक अनुभवात, ज्ञानात आणि शोधात निर्माण करायचा आहे. जाणीव म्हणजे कॉन्शियसनेस ही या गणितीय विश्वातील सर्वात गुंतागुंतीची, सर्वात सुंदर आणि सर्वात महत्वाची रचना आहे. म्हणजे जीवनाचा अर्थ हा अनुभव घेणे, शिकणे, प्रेम करणे, नवनिर्मिती करणे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या विश्वाला समजून घेणे यात आहे. जेव्हा आपण विज्ञान आणि गणिताद्वारे विश्वाला समजून घेतो, तेव्हा एका अर्थाने ती विश्वाची स्वतःच्याच गणिती स्वरूपाबद्दल जागरूक होण्याची प्रक्रिया असते, जी आपल्यासारख्या सासद्वारे घडते. अच्छा, म्हणजे मानवी हेतू हा वैश्विक आत्मचिंतन, कॉस्मिक सेल्फ रिफ्लेक्शन आहे. एक गणितीय रचना स्वतःलाच समजून घेत आहे. हो, असा एक उन्नत दृष्टिकोनही घेता येतो. त्यामुळे अर्थ नाहीसा होत नाही, तर त्याचा केंद्रबिंदू बदलतो. बाह्य हेतूऐवजी आंतरिक महत्त्व, सिग्निफिकन्स आणि ज्ञानावर येतो. तर आज आपण मॅथमॅटिकल युनिव्हर्स हायपोथेसिस MUH या एका अत्यंत धाडसी आणि तितक्याच आकर्षक कल्पनेचा सविस्तर आढावा घेतला. ही कल्पना आकर्षक आहे कारण ती भौतिक अस्तित्वाला थेट गणितीय अस्तित्वाशी जोडते. ती गणिताच्या अवास्तव प्रभावीपणाचं एक संभाव्य उत्तर देते. ती एका अर्थाने साधेपणाचा दावा करते आणि ती विश्वाच्या अंतिम का या प्रश्नाला हात घालण्याचा प्रयत्न करते. पण त्याचवेळी आपण पाहिलं की तिच्यासमोर प्रचंड आव्हानं आहेत. ती विज्ञान म्हणून तपासता येते का, हा सीमांकन प्रश्न, गोडेलच्या अपूर्णता प्रमेयांचा अडथळा, अनंत विश्वांच्या समूहाला माप कसं द्यायचं हा मेजर प्रॉब्लेम, अमूर्त गणित ठोस वास्तव कसं बनू शकतं हा कॅटेगरी एररचा मूलभूत आक्षेप, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जाणीव आणि व्यक्तिनिष्ठ अनुभवाचं कोडं ती सोडवू शकते का, हा सॅस मॉडेलवरील टीकेचा मुद्दा. तसंच इतक्या शक्यता असताना आपलं विश्व इतकं साधं का आहे, हे साधेपणाचं कोडं, हे सगळे प्रश्न अजून अनुत्तरित आहेत. UMUH हे सध्या सिद्ध किंवा चाचणीयोग्य विज्ञान नक्कीच नाहीये, पण ते एक मौल्यवान तत्विक चौकट आणि एक अत्यंत प्रभावी विचार प्रयोग आहे. तो आपल्याला भौतिकवाद, रिडक्शनिझम, प्लेटोनिझम यांच्या पारंपरिक सीमा ओलांडून विचार करायला लावतो. हे नक्कीच खरं आहे. MU आपल्याला वास्तव म्हणजे काय, गणित म्हणजे काय आणि जाणीव म्हणजे काय या मूलभूत प्रश्नांना पुन्हा एकदा सामोरं जायला लावतं. आणि ते सूचित करतं की कदाचित मूलभूत स्तरावर आपण ज्यांना भौतिक, मानसिक आणि गणिती म्हणतो, त्यांच्यातल्या रेषा तितक्या स्पष्ट नसतील जितक्या आपण मानतो. त्या कदाचित एकच असू शकतील. जाता जाता श्रोत्यांसाठी एक विचार सोडून जाऊया, जो या चर्चेतूनच पुढे येतो. मूळ वास्तव जर खरोखरच एक गणितीय रचना असेल, तर आपली सर्जनशीलता, आपली तीव्र भावना, प्रेम, आनंद, राग आणि अगदी आपलं दुःखसुद्धा, हे सगळं केवळ अत्यंत क्लिष्ट अल्गोरिथम्सचं प्रकटन आहे का? जर आपले सर्वात गहन अनुभव केवळ अमूर्त नमुन्यांमध्ये रूपांतरित होत असतील, तर त्या अनुभवांच्या मूल्याचा, व्हॅल्यूचा अर्थ काय उडतो? त्यावर विचार नक्की करा.